दीदीन भाऊजीने छोटासा प्लॅन तयार केलेला आहे आणि आपले गिफ्ट देऊ. गिफ्ट जे डायरेक्टच आहे, पण म्हणजे ह्या घरात पण एक छोटंसं सेलिब्रेशन करायला वार नाही बघायचा, तारीख नाही बघायची, पण ह्या घरात पण येस ते झालं पाहिजे. मग मी अशी आयडिया केली. चला हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. बघा केक काय तुमच्यासाठी मी मस्त छान. चला हा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू. ये नाही लेकिन ना पहिलं लेख लेख माझी आणि आमची जावई. वा हॅपी बर्थडे अण्णा. झोपल्या होत्या, उठून आणले त्यांना आता. हे कापा अण्णा, हे कापा. आम्ही वाट आता पप्पांचा बर्थडे आज रात्री 12 वाजता चालू होणार आहे आणि आता आम्ही निघतोय इथून दीदीच्या घरातनं. दीदी मम्मी आणि मी गाडीवर चाललोय आणि हे दोघं जण येणार आहेत बसनी. तर दीदी येते पप्पांच्या बर्थडेसाठी ह्याला जेजुरीला. तर तिचे पण ब्लॉग बघायला विसरू नका. बाय बाय बाय. खालाकडे वाट टाकायला महिला मंडळ. चला उठा लॉक घेऊ. हॅलो गाडीवर लॉक घेत आहे आणि आम्ही चाललेलो आहे घरी आणि खूप सामसूम रस्ता आहे हा, त्याच्यामुळे मी व्हिडिओ करते. तर आता आम्ही घरी गेल्यावर भेटतो. तुम्ही व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर डॅडी, हॅपी बर्थडे टू यू. 12 वाजेपर्यंत हॅपी बर्थडे वाला माणूस माझे शोना. आता मी इतक्या वेळ कधी जागत नाही. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. आज मानसी पण आहे. 12 वाजले. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. मानसी Thank पण you. आहे आज. धरा. आम्ही छोटस सेलिब्रेट करणार आहे आता, कारण की स्टारफिश एक रिच्युअल असतं ते की आदल्या रात्री किती वाजले? करायचं. 12 12 1 मिनिट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू. चांदणी गेली काय मग? चांदणीची 4 ही मॅडम स्टेटस टाकत बसली, उठत झाली. हिला लेटेस्टच स्टोरी टाकली ना. तिकडे घ्या आपण घेते. हे का नाही, जर तिला चांगली गोष्ट येत असेल तर मग मी शिकणार तिच्याकडून. कारण एकदा माझी पावभाजी गंडली होती, रस्सा भाजी, पण ती पहिल्यांदा केलती, सगळ्यांनी आवडीने खाल्ली होती. आमटे जाते आव रस्सा झालं, जास्त पाणी झालं. मग आकांक्षाला म्हटलं तू थांब, मग मला सांग, मी करते वाटलं तर. नाही चुकते का काय त्याला. हा तेच ना. आता तुला आमटीत म्हणजे एक नंबर, आमटीचे एक नंबर आमटी. परत हे काय रव्याचे गावण. तर आता झालेला आहे नेक्स्ट डे आणि आज आहे 31 तारीख आणि हॅपी बर्थडे. तर मानसी डोले आलेले आहे घरी आणि अमेरिकून आली पोरगी माझी. आणि ती राहायला आली आमच्या बरोबर. काल आली होती तर तुम्ही बघितलंच असेल ब्लॉग मध्ये. आणि तिने केलेला आहे रवा डोसा, कारण की पप्पांना खायचं होतं तिच्या हातचा. आणि पावभाजी पण आहे आमच्याकडं. येस, आज रवा डोसा, पावभाजी, मग जेवण. आज दीदी फर्स्ट टाइम पावभाजी करणार आहे, तर तो आपण ब्लॉग मध्ये घेऊया. थोड्या शोधीने लावला हा तुमच्या घरात पहिला. बेस्ट करते रवा डोसा काय ती. माहिती. खूप छान आहे बघा. हा मस्त आहे. चीज वगैरे मस्त. अमेरिका. कुठं म्हणले तुम्ही? लंडन का अमेरिका म्हणले? अमेरिका. तर अमेरिका. तर बर्थडे स्टार्ट झालेला आहे आता डोसा वगैरे खाऊन. आणि संध्याकाळी पण स्पेशल आहे, तर आमचे भाऊजी पण येणार आहेत बर्थडेला. होय, आपला मेन्यू कसा आहे? असा असा असा. हा म्हणजे आम्ही दिवसभर थोडस मेंटेन करणार आहे, संध्याकाळी असं
खाणार. डायरेक्ट खाणार, पेट फुटून सुद्धा खाणार. आणि पप्पांचा बर्थडे तर मी का नाही येणार. शॉक न्यूज सांगतो, पाव 25 रुपयाला लाच झाली. होय. ओ माय गॉड. गॅस नाही ना, गॅस नाही. भट्टीवर. हा बरोबर. तर चला मी आता तर direct चला. गेला. हो देते आम्ही. बाय, आता मी पण देऊ माझं का काम अजून? करते. बस मला. खावा ना, खाऊन जावं पोटभर. नको, आहे. खावा खावा. आणि मम्मीने त्यांना बटर पण दिले सकाळी. काय हो, माझ्या आवडीचे काय करणार? बटर संध्याने आणले ते बटर. संध्याने बटर आणले ते. मला बटर म्हणजे लहानपासून आवडतात, लहानपणापासून. तिने गुपचूप बटर आणले ते आज. हा काल आम्ही येताना आणले. आणि सासूबाई जर असते ना आमची आज, तर क्रीम cream रोल roll आणले असते. हो मग काय. हा ना, आमच्या आजी आजोबा पाहिजे होते यार. सासूबाई मम्मीचे कधी आले क्रीम गोलच आल्याचे मला. हा. सासूबाईंचा जीव होता पप्पांना. हो सासूबाईंचा जीव होता. म्हणजे मम्मीच्या आणि पप्पांच्या सासूबाईंचा. हा आणि म्हणजे पप्पा पण तेवढं लावायचे जीव. मम्मी हे पण तेवढंच त्यांना म्हणजे माझ्या आजीला हे करायचे, म्हणजे प्रेम द्यायचे. काही म्हणाल ते आणायचे इथं आल्यावर आजी. आणि आजी पण इथं येताना क्रीम रोल घेऊनच आणि यायची. ह्या घरात आल्यापासून आमच्यात खाण्यात काही कमी नाही. अन्नपूर्णा प्रसन्न. अन्नपूर्ण आहेत ह्या माझ्या तिन्ही. टचवूड. तिन्ही पण अन्नपूर्ण आहेत. असं कधीच झालं नाही की हे नाही ते नाही अमुक नाही काय नाही, सगळं. टचवूड. असं छान तुम्ही असे हेल्दी राहावे, खूप छान आनंदात राहावे, आणि काय हीच आमची प्रार्थना आहे देवाकडे. राहो बास, बाकी काय नाही. कसं असतं, 10 रुपये जरी आले आपल्याकडे तर 2 रुपये खर्च करावे. 10च लपून ठेवू नये, काहीच नाही होत. मग ते खर्च पैसे केल्याने वाढतात. वाढतं. ते खरे आणि बरं तसं का? आमचं आहे. लोक म्हणतात आमच्या लय घरात खर्च तर करतात. मीच असते काय नाही खर्च करणारी. म्हणजे तेवढे येतात पण. तेवढे येतात आणि माझ्याकडे ही म्हणून मुलगी मी माझी झाल्यापासून घरात म्हणजे भरभराट लक्ष्मी आहे मी ह्यांची. लक्ष्मी. कारण की मी झाले आणि ह्यांचं काया पालटच झाली. हो. त्यातून पार्टच लागला. अजून पण चांगलं आहे. हो. आमच्या दुसऱ्या मुलीचं पण लग्न झालं, त्याच्यामध्ये तर काहीच अडचण नाही झाली आम्हाला, काहीच नाही. सत्य. ओके बाय. तर असं पप्पा आमचे किस्से सांगतात मध्ये आधी. तर खरंच खूप म्हणजे छान व्यवस्थित चालले. आम्ही चौघजण आमच्यात खुश आहे आणि एक आमच्यात 5वा ऍड झाला. तर आम्ही त्यांच्यात सगळे आम्ही 5 जण खूप खुश आहे. अजून माझं पण यायचं, अजून फॅमिली यायची आमच्यात. एक फॅमिली आली, अजून एक फॅमिली येणार. मग तर काय, मग मज्जाच. तिघांची फॅमिली बास. तर मस्त ट्रिप झाली आमची. पप्पांची बर्थडे ट्रिप होती ती बाय द वे, कारण की आम्हाला सुट्ट्या नव्हत्या. त्याच्यामुळं मग आम्ही भाऊजीने मी म्हणलं आपण संडेलाच घेऊया, कारण की म्हणजे संडेला गर्दी होती खूप जास्त. पण ठीक आहे चला, सुट्ट्या नाही आहे तर काय करणार. तर दीदी आली तर पप्पांना खूप छान वाटलं. म्हणजे आम्ही फॅमिली असल्यावर जरा छान वाटतं खूप जास्त. आणि मज्जा येते. आता आज बड्डेला पण माझं वर्क मी आता पटापट उरकते. आणि खूप जास्त हेक्टिक दिवस आहे माझे, खूप जास्त हेक्टिक दिवस चाललेत माझे आत्ता सध्या तरी. आणि मी इथंच कंटिन्यू बसून आहे, दिवस कंटिन्यू बसून आहे. कंटिन्यू जेवण पण मला इथं यायला लागले आता, एवढं माझं हे झालं. आणि डोळ्याखाली तर असे हे झाले ना घाण. कालचा दिवस तर सगळ्यात घाण होता माझा, सगळ्यात घाण. 30 तारीख होती काल, सगळ्यात घाण होता. तर जाऊन दे, असे पण दिवस येतात. आज पप्पांचा बड्डे त्यामुळे चांगलं आहे, नाही तर पप्पांचा बड्डे नसताना आज पण घाण दिवस होता माझा. आणि इट्स ओके. तर चला खाते मी आता, नाश्ता करते. आणि दीदी आली त्यामुळे जरा आज मी फ्री आहे. आणि मला एक सांगायचंय, ज्यांची मकर रास आहे ना, आता माझ्या मुलीचे मानसीचे मकर रास आहे, तर मकर रास त्यांनी इतके हालात दिवस काढले आहेत मकर राशीच्या लोकांनी. तर आता त्यांना हालात दिवस काढण्याची म्हणजे हे नाहीये, काय म्हणतात ना, म्हणजे चांगले दिवस म्हणजे येणार. चांगले दिवस येणार आहेत त्यांचे. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी लागणार, ज्यांचे पैसे अडकले असतील त्यांना पैसे मिळणार. म्हणजे त्यांनी जेवढे हालात दिवस काढले तेवढं त्यांचं चांगलं होणार. आणि त्यांना असं वाटतं की अचानक सुखद धक्का. त्यामुळे लक्षात ठेवा, जे बघत असतील ब्लॉग माझा किंवा आकांक्षाचा, जे मकर राशीचे लोक आहेत त्यांनी कमेंट करून सांगा की त्यांचं चांगलंच होणार 2 तारखेपासून. बघा आकांक्षा आणि मम्मी टीव्हीत लाईव्ह दिसायला लागले. हाय. नाही दिसते का आम्ही असं करतो ना. आता दिसते. दीदीने कास्ट केली आहे स्क्रीन. माझा आयफोन दाखव. तर कास्ट केली आहे, आम्ही पिक्चर बघतोय म्हणून.
तर तिने असंच व्हिडिओ चालू केलं. पप्पांना हे नवीन वाटते किती. नाही आपल्या आपण ब्लॉग जो चालू केलाय हा त्याच्यासोबत अजून कधी केलंच नाही असं. आपण मोबाईलच नाही कास्ट केलं ना. पप्पा हाय करा तिकडे. आता इकडे बघून हाय करा माझ्याकडे. हा, म्हणजे टीव्हीत दिसत. तिकडे हाय करा चला. तिकडे मोबाईल मम्मी इकडे हात काढ तुझा. तर चला आता आम्ही पावभाजी दीदीने खायला फर्स्ट बसलो. टाइम पावभाजी केलेली पावभाजी आहे. बघा. टीव्हीची असं कधी पाहिजे चालतं तू. पप्पांना किती लाज वाटते. पप्पांनी असं करता करता 2 पाव संपले तिकडे. चला. तर दीदीने पावभाजी केलेली आहे. आणि आम्ही धुरंधर 2 बघतोय म्हणून मी मोबाईल कास्ट केलाय तिकडे. स्क्रीन कास्ट केली तिकडे. तर चला लावू आता. तुझा घ्या आता. तर दीदीने फर्स्ट टाइम पावभाजी केलेली आहे. आणि कशी झाली आहे गाईज? छान. पप्पा कशी झाली आहे? हो. छान झाली दीदी. मी पण टेस्ट केली. मस्त झाली आहे. छान झाली. म्हणजे तू तुम्ही कधी घेतलं आता चीज सुरुवात वगैरे? आहे. हा फर्स्ट टाइम. सेकंड First time टाइम चांगली केली. आणि सेकंड टाइम ह्याच्यापेक्षा चांगली होती तिची. सेकंड टाइम. फर्स्ट टाइम चांगलीच झालती. फक्त थोडस मटेरियल मध्ये प्रॉब्लेम झालता. आणि सेकंड टाइम चांगली केली. म्हणजे आता ते कशात मागं नाही. हो. त्यात माग होते ते पण पुढे गेले. भाकऱ्या पण करायला लागली. नाचणीची हो. भाकरी केली तिला. नाचणी काय? करते, पण तांदूळ लाटून. करते. गुड जॉब. चला आता आम्ही पिक्चर बघतोय इकडे धुरंधर. बाय बाय. गेट फार लांब नाही आणले. बोलवले आम्ही त्यांना. खूप कुठून आले हो? आउट ऑफ इंडिया. येस वार मधनं आलोय. दुबईला असतात ते. येस हो. आणि तू आमच्या कुठे आबा असते? दुबईला असतात. मी इकडे पुण्यात असते. थोडीशी lightly. 55 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. 55 Complete. वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. Complete. 56 चालू आता. माझा नातू 55 वर्षाचा. आज हे 20 वर्षाची. 20 का? 25. 25 का? तो माझा पुनर्जन्म आहे. तरुण करता काय तिला? आजी तुमची लय पुण्यवानाची. नातूने मला खूप जास्त सांभाळले म्हणून मी परत त्याची आता हो. सेवा करायला आपण लागले. दोघंच फक्त बस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सुदिनम 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 जन्मदिनम तव जन्मदिनांतव भवतु मंगलम जन्मदिनम मंगलम जन्मदिनम. चिरंजीव गुरु चिरंजीव गुरु. कीर्तिवर्धनम कीर्तिवर्धनम चिरंजीव किरु चिरंजीव पुण्यवर्धनम पुण्यवर्धन. विजयी भव विजयी भव सर्वत्र सर्वदा सर्वत्र सर्वदा जगती भवतु जगती भवतु तव तव सुयशगानम सुयशगानम. सुदिनम 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 जन्मदिनम तव जन्मदिनम भवतु मंगलम भवतु मंगलम जन्मदिनम जन्मदिनम. जीवित शरदशतम. जीवित शरदशतम. माझ्या पप्पांचा 55 वर्षाचा दास कधी ऐकलं नाही मी गीत. त्या आज जावं आपण दिवसाच्या पुढे. खूप छान 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 एक नंबर. फार छान गाणं. तर चला प्यायचं लॉग का? एक लॉग झालं की मला पण ए, प्यायचं. पाणी द्या ना. तर आता आम्ही चाललेलो आहे जेवायला बाहेर कारण की मला भूक लागली आता. चला कारण की पप्पांचा पप्पांचा बर्थडे सगळ्यांनी लाईट बंद केल्यात कारण की जायचंय म्हणून. 2 चॉईस आहेत पप्पांकडे. हा. तुम्ही चॉईस करा. मेणबत्ती. कुठली हवी आहे? दारूची बाटली पाहिजे का रॉकेट पाहिजे? वरून आहे पुढं. दाखव ना बरं. दाखव इथं दाखव. होय, दारूची बाटली नको. कोणती घेतली बाबा? बाडी रंगे बाडी. मी तुला मॅचिंग आहे. लाव बाई दा. लाव. तर आम्ही केक आणलाय पप्पांना डार्क चॉकलेट आणलेलं आहे. आता वापरत
पप्पा डार्क चॉकलेट आणलाय केक कसं वाटतं तुम्हाला? आवडला नाही. पण आम्हाला आवडतो ना आम्ही हा, खाणार. मला थोडासा द्या तुम्ही खावा. तर तुम्ही फक्त कट करा आम्ही खातो डार्क चॉकलेट केक. आणि चला आता आम्ही चाललो हॉटेलमध्ये जेवायला आणि आज आम्ही वेगळं पिशवी घ्या ना, पिशवी. कुठला केक आणलाय डार्क चॉकलेट केक तुम्ही कशाला का तो आणतात आम्हाला आवडतो. आणायचं चला अगं, आतमध्ये वेगळं असतं अगं, काय? काका, बटर स्कॉच विथ चॉकलेट आहे. तुला काय माहिती आम्हाला आवडतो. आम्ही तुम्ही खाता का तरी अगं, पण केक? तू बर्थडे कोणाचा तर बर्थडे माझा आहे. तर माझ्या बर्थडे हे चला, चला. च्या निमित्त आम्ही चाललोय. चला बर्थडे आणि हा भाऊजींनी तिने शर्ट घेतलाय. हो मस्त आहे. तिने टी शर्ट डार्क चॉकलेटनी काय होतं घालून झालाय त्यांचा कारण की आम्ही ह्याला गेलतो खाली कॅडबरी आहे. ते चॉकलेट नाही, dark chocolate. आता संडेला. ते कृषी पर्यटन हा वॉटर पार्क. मोराची चिंचोलीला गेले होतो तेव्हा त्यांनी मी दिलेला टी शर्ट घातला होता. आणि आता हा- ह्यांचा गिफ्ट दिलंय बाबा कसं वाटतं मला मस्त एक नंबर. थोडंसं आपण जांभळे आणि रिच रिच वाटतो रिच. मी आणि भाऊजी मॅचिंग झाले. Yes. मी ना चला matching, आता matching. भाऊजीन मी आता फोटो काढू. चला काढूयाचं. चला बाय. तर गाईज पप्पांना केक रिव्हील करायची आता वेळ आली. त्यांना सांगितलंय चॉकलेट चॉकलेट केक. हा त्यांना सांग ना माचीच द्या. पप्पा डार्क चॉकलेट केक. वेगळाच फ्लेवर आणलाय. कोणता आहे पप्पा? कसं आहे? आम्ही खूप दिवसानंतर शिवानंद हॉटेलला आले. आमच्या फेवरेट हॉटेलला. म्हणजे पहिले आम्ही ह्याच हॉटेलमध्ये यायचो. पप्पा कसे कसे छान. आणि खूप वर्ष म्हणजे वर्ष झालं असेल आपण आलो नाही ना. वर्षानंतरच आलो आहे बार डायरेक्ट. हां आम्ही मध्ये हॉटेल चेंज केलं होतं पण ह्या आम्ही पहिल्या हॉटेलवर आलो. आम्ही नेहमी हॉटेलमध्ये जायचो ह्या. चला ह्यांचं चालले गुटुरगू. 2,000 years later. तर काय मला ना बरं नाही वाटत आहे म्हणून मी म्हणलं पप्पांना की मला भजी खाऊ वाटत आहेत. तर पप्पांनी माझ्यासाठी भजी बनवली यार. हे बघा त्यांनी भजी बनवली. थँक्यू डॅडी. ओके. थोडीच केली नको जास्त. आणि किती छान केली बघा ना. खेकडा भजी केली. असले आवडते ना मला वेगळे आवडते पण ह्यांच्या आवडीची केली. पण मला कसं कुठली पण चालते असं. थँक्यू शोना. दुसऱ्याच्या सुखासाठी आपण थोडस कमी घ्यायचं. खरे का नाही? आणि त्याच्यात आपण सुख मानायचं. सगळं आपला नाही टॅम्पा मिळवत आहेत. खरे का नाही? आणि मस्त झाली भजी मला त्यांनी दिली. आणि घे तुला गरम गरम घे. देते ना आम्हाला सगळेच खाऊ एकत्र. का नाही घे म्हणजे काय पाव पण आहेत. मम्मीने फर्स्ट टाइम केले दडपे पोहे. कसे झालेत पप्पा? मस्त एक नंबर. फायनल खातो मी. मी पण पाहिलं नाही. मी खाल्लेले आहेत कुणाच्या तरी घरी पण मला नव्हते आवडले. हेच आवडले मला. खरं मला नव्हते आवडले त्यांच्या घरचे पण हे मस्त आहे. मस्त लागतात. चला हा लॉग खूप म्हणजे खूप दिवसानंतर येतोय. बाय द वे आज 18 तारीख आहे आणि 31 तारखेचा लॉग येतोय. पण हे काय बिझी शेड्यूल असल्यामुळं थोडंसं जमलं नाही आहे. पण इट्स ओके. लॉग तर येतोय ते महत्त्वाचं. 2 आठवड्यांनी लॉग येतोय माझा. तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पप्पांचं बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं नक्की सांगा. खूप जास्त क्लिप घेता नाही आल्या कारण की दीदीचा लॉग चालू होता, माझा लॉग चालू होता. तर आम्ही तिचं झालं की मी घ्यायचे. तर तुम्ही तिचा लॉग पण बघायला विसरू नका. तिने अपलोड केलेला आहे. लॉग इन विथ सुजित अँड मानसी त्यांचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे. तर नक्की त्यांचं यूट्यूब चॅनल पण चेकआउट करा आणि लाईक करा. त्यांचं पण सबस्क्राईब करा चॅनलला.
आणि माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. नुसतं बघू नका यार, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काय जाते, पण काय जाते काय तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.